पुढे पुढच्या बातमीकडे सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढे यांनी दणका दिला। सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली आहे। सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात दुकान आहे। त्यांच्या दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा एफडीएचा आरोप आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, एकंदरीतच एफडीएची जी काही कारवाई सुरू आहे त्याचा या ठिकाणी आपण पाहतोय की त्याचा एक परिणाम किंवा ती तशाच प्रकारची कारवाई सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर झाल्याचं दिसतंय। मात्र या सगळ्यानंतर गोयल यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? एफडीएच्या या कारवाईनंतर गोयल कुटुंबियांकडून अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। मात्र एफडीएची ही मोठी कारवाई म्हणता येईल आणि जे काही एफडीएचे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे हे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जी काही कारवाई करतात त्यातली ही सर्वात मोठी कारवाई म्हणता येईल। सिया गोयल जी केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे आणि याच सिया गोयलचे वडील बीजी गोयल यांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये मसाल्याचं दुकान आहे, ड्रायफ्रुट्सचं दुकान आहे। ज्या ठिकाणी आता आपण आहोत याच दुकानावर एफडीएने मोठी कारवाई केलेली आहे, छापा टाकलेला आहे आणि याच दुकानातील जे अन्न पदार्थ आहेत त्यांचे नमुने घेतले असता त्यामध्ये भेसळीचा संशय एफडीएला आलेला आहे, एफडीएच्या पथकाला आलेला आहे आणि त्यामुळे एफडीएने या दुकानावरती कारवाई करत जवळपास 4000 पेक्षा जास्त किलो माल हा जप्त केलेला आहे आणि जवळपास बाजार भावानुसार जवळ 8 लाखांपेक्षा त्याची किंमत आहे। नक्कीच योगेश, अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।